ती मॅच बघूया आज आरसीबी जिंकणार 100% आरसीबी जिंकणार आणि सगळ्याला विचारू कोण जिंकणार तर लवला विचारूया लव तू कधी आलास का थिएटरमध्ये पहिली बार आरसीबीची मॅच बघण्यासाठी थिएटरला फक्त आणि पहिली बार फक्त आरसीबीची मॅच भाऊ 25 वर्ष झाले भाऊला वय आणि कधीच म्हणजे थिएटरमध्ये पिक्चर बघायला कधी झालं नाही फक्त आणि फक्त आरसीबीची मॅच बघायला बघितलं का कट्टर फॅन मी आरसीबीचा लाल शर्ट घातला आरसीबीचा कट्टर फॅन त्यानं पिवळं घातलाय म्हणजे चेन्नईचा नाही तो पण आरसीबीचाच आहे कट्टर फॅन आहे कट्टर तर त्यांना 25 वर्षामध्ये पहिल्यांदा सगळेजण पिक्चर बघायचे पण आरसीबीचा मॅच बघण्यासाठी फायनल बघण्यासाठी भाऊ आमचा थिएटरमध्ये आलाय हा थिएटरमध्ये आले म्हणजे किती कट्टर आहेत आम्ही विश्व भर में आरसीबी के फैन 17 सालों तक बहुत मजाक उड़ाया गया है बहुत ताने सुने आखिरी गेंद अपनम दे ईसाला कब नंदू स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या दिवसामध्ये टाइम झाला जवळपास 5:21 झालेले आहेत आणि मी लाल शर्ट घातलेला आहे लाल शर्ट कशासाठी घातलेला आहे अरे बाबा टायर घातलं मायल निसरी गाडी घातली टायर कार्यकर्ता कुणाला सपोर्ट करायचे आज ओनली फॉर आरसीबी आज आरसीबी आणि पंजाब किंगचा मॅच आहे जवळपास 7:30 वाजता मॅच आहे आणि 5:20 झालेत आणि आम्ही निघालो मार्केटमधून आणि आबाळवर यायला फक्त पाऊस येऊन कारण पूर्ण 8 दिवस पूर्ण पाऊसच चालू होता मार्केटमध्ये थांबला मित्र यायला लागला आणि बघ भाऊनं पण आरसीबीची जर्सी घातलाय दोघा ते जायला लागला म्हणून आरसीबी जिंकणार सगळे मला हिंट दिसायला लागले सगळीकडे आरसीबीचीच हिंट म्हणजे जवळपास 18 वर्ष झाले आम्ही जिंकला नाही आरसीबी जिंकणार कारण आरसीबी म्हणजे आरसीबी जे फॅन आहेत ते सगळ्यात जास्त लॉयल म्हणजे प्रामाणिक मानले जाते कारण आरसीबीची आज दिवाळीच आहे भाऊ कधीच मी पिक्चर बघायला जातो आपण थिएटरमध्ये पण कधी पण मॅच बघायला मी आजपर्यंत नाही गेलो पहिल्यांदा एक्सपिरियन्स आणि मेन म्हणजे आरसीबी आहे आरसीबीसाठी आपण कुठपर्यंत जाणार तर आरसीबीचा मॅच बघायला जाणार इथून जवळपास 25 किलोमीटर आहे 25 किलोमीटर आहे इथून आणि 5:20 झाले 7:30ला मॅच चालू होणार आहे बघूया कोण जिंकते आज आरसीबीला जिंकायला पाहिजे कारण दोन्ही दुसरी बी टीम पंजाब किंवा 18 वर्षानंतर आली पण जे आरसीबी आहे त्याचे खूप जास्त फॉलोअर्स आहेत आणि आरसीबीला सगळेजण सपोर्ट करते तर आरसीबी जिंकायला पाहिजे इथून जवळपास 7:30ला म्हणजे जवळपास 2 घंट्याचा रस्ता आहे 2 घंट्याचा रस्ता नाही 25 किलोमीटर आहे तर ट्रॅफिक लावून 1-1.5 घंटा जाईन आपला आणि तिथं मग मधात मॉलमध्ये जाऊन पिक्चर बघणार आहे कुठला आहे PVRला आहे फिनिक्स सिटी विमाननगरला आहे पुण्यामध्ये तर तिथं जायला लागलं सगळेजण आपले मित्र रेडी आहेत आणि एकदा म्हणा जोरात ईसाला तर ईसाला कप नमदे नाही ईसाला कप नमदे तर जाऊया आपण क्रिकेट बघायला रस्त्यात मका चालवा टेम्पो मका चालवला ऊस आहे वय ऊस पूर्ण टेम्पो मध्ये भरलाय मला वाटतं कडबा असतील ना कडबा जास्त करून कडब्याचे जातात मला वाटलं कडबाच आहे तर ट्रॅफिक इथूनच चालू झाली चौकातून निघाला आणि ट्रॅफिक लगेच चालू झाली बघूया किती लागतंय झाला समोर आता ट्रॅफिक लागल्या आणि माणसं बघा 2 व्हीलर नाथ टू व्हीलर आल्याची बघा कसे जुगाड लावून गाडी पळवायला लागली तर आपण बी गाडी पळूया त्याच्या मागत आहे का इकडं पूर्ण ट्रॅफिक लागले सगळे ट्रॅफिक आहे आणि इकडं जायला लागले तर सगळे 2 व्हीलर आले डायरेक्ट मैदानामधून रस्ता कुठूनही काढते 2 व्हीलर आले सर नाद नाही करायचं इकडून ट्रॅफिक चालू ना आम्ही बघा हे रस्ता आहे का मेन रस्त्याचं कुठूनही जायला लागलं आणि ते तिकडे आपली ट्रॅफिक मेन रस्ता सोडून दुसरीकडेच पळत राहील किती वेळ लागतंय मला लय टाइम लागणार ट्रॅफिक आहे सगळीकडे हां तर आता आलो नाश्ता करायला आणि मिसळ पाव मागिले कारण खूप दिवस झालं मिसळ खाल्लं नव्हते तिथून थोडंसं लांब आलो कारण हे दोघं जण पुढे निघून गेले त्याच्यामुळे ते हॉटेल चेंज केलं आता दुसऱ्या हॉटेलवर आला आणि मिसळ पाव मागिले तर खाऊया नाश्ता करूया कारण सकाळपासून जेवले नसल्यामुळे पूर्ण असं एनर्जी नसते मूड खराब होते थोडंसं आधी जेवूया आता
आपली टीम जिंकल्याच्या नंतर काही खरंच नाही, संध्याकाळी बघायचं तुम्ही की एकच ते म्हणते आपली टीम जिंकल्याच्या नंतर भोपळं कापायचं, सगळंच कापायचं म्हणते. पटापट मिसळ खाऊया आणि निघूया. ही आली आपली मिसळ. असं लिंबू पिळून, असं तात्याने लिंबू पिळून द्यायला. हा विष्णू सांगायला आम्हाला पहिले कांदा टाका थोडासा आणि त्यानंतर लिंबू पिळायचं राहिलं काम. अरे असं त्याला खालीवर करून हा लिंबू पिळायचं आणि खाऊन दाखव विष्णू. असं खालीवर करायचं. हा एक जमा करायचं. हा काढ. पाव घेऊन हा पाहून घ्या. पाव घ्यायचं. ते असं मस्त चालू करायचं. हा चालू कर. चालू आवाज येतो मग. हा तरीच मारलाय विष्णूच्या ह्याच्यात, मजा याच्यात तर तरी नाही. जाऊ दे खाऊया पहिले. थोडं तरी कमी होते आपल्या भाज्या म्हणून तरी मारले. विष्णू तरी टाक बरं. तरी हा तरी टाक. तेल जास्त टाकू नको नाही तर सकाळी कार्यक्रम आहे आपला. थोडाच घे टाक ना. हे बघा. झणझण पूर्ण झणझणीत झालं. झणझणीत डोक्यावरचे केस जाते नाही रे सगळे टाकायला लागले. विष्णू तुला घे. हा बस झालं. बस झालं. रातभर हेच करत बसताना, बाथरूमचे ओढे मारत बसताना आपण. बस खाऊया आपण आधी. इथे नाश्ता केला फटाफट आणि निघाला लगेच. 6:45 झाले तर. आणि टॉस बी बघायचं, बघूया टायमात पोहोचता का नाही. आणि जर टायमात मला वाटणार नाही, कारण 5 किलोमीटर राहिले, जास्त लांब नाही राहिले. 5 किलोमीटरसाठी 10-1 मिनटं लागतात. जाऊया फटाफट आपल्या थिएटरमध्ये आणि गाडी बी पार्किंगमध्ये लावायचं. आता आला पूर्ण फिनिक्स मॉलमध्ये आणि इथे एंट्री करायला लागली. म्हणजे फीस द्यावं लागते, 2 व्हीलरसाठी पार्किंगची फीस आहे. ते समोर लवू द्यायला लागलं. मग जाऊया मधामध्ये पार्किंगमध्ये. इकडल्या साईडला पार्किंग आहे मधामध्ये. आता झाला पार्किंगमध्ये पूर्ण गोल पार्किंगच आहे इथं. आता बघा कशी फिरायला लागते. पूर्ण गोल फिरत. अरे फर्स्ट टाइमच आहे का पार्किंग 2 मध्ये जायचं आपल्याला. आणि गाड्या बघा किती लावल्या दिसायला. बाईक पार्किंग. आता गाडी जागा भेटते का नाही. जाऊ दे समोर. सगळ्या गाड्या लावल्या तर जाऊ दे समोर. जाऊ दे एकदम. जाऊ दे समोर. नाही जाऊ दे समोर. जाऊ दे समोर. हां घे. जाऊ दे समोर. भाऊनं गाडी काढली. भाऊच्या गाडीच्या जागेवरच लावू आपण. हा इथं आहे जागा. घे ना इकडं. इकडे जागा आहे ना इकडे. अरे जागा आहे ना बाबा. घे समोर घे ना. इथं नाही रे रस्त्यात. हां इथं लाव. इथं लाव ना. इथं लाव. हां इथं लाव. हां बस. हे लाव इथं. P2 मध्ये 11 नंबर आहे. कारण जास्त करून जे पार्किंगमध्ये आहेत ना, जास्त करून लक्षात राहत नाही की गाडी कुठं लावली. कारण खूप सारे जे पार्किंगचे फ्लोअर असते 3-4. तर आता P2 मध्ये 12 नंबरमध्ये गाडी लावली आपण. एकदम भारी भाऊ. कसं दिसायला लागला, हिरो दिसायला लागला का. 7 वाजले तर राईट. 7. आम्ही 5:30 वाजता निघालता आणि जवळपास 6:30 1.5 घंटा लागला इथवर येऊस्तर. आणि पूर्ण चेहरा काळा दिसला, काळा पडलाय. आणि जरा अंधारात असल्यामुळं पण जरा दिसत नाही, म्हणजे थोडंसं लाईटिंगमुळे बी दिसत नाही. तर 7 वाजता आता कुणाची बॅटिंग येते बघूया आणि जाऊया. मधामध्ये PVRला जायचं आहे. RCBचा टॉस झालेला आहे आणि टॉस हारलेला आहे आपण. पण मॅच हरणार नाही. टॉस हारलेला आहे आणि पंजाब किंग्सनं टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंग चालू केलेली आहे. म्हणजे बॉलिंग करणार आहे. 7 वाजता टॉस होता आणि 7 वाजून 5 मिनटं झालेले. बघूया. पहिली RCBची बॅटिंग आहे. आपण 250 रन काढायची म्हणतो. 250 रन काढायला पाहिजे आणि आपणच जिंकणार शेवटपर्यंत. आणि मॉलमध्ये खूप जास्त म्हणजे असं गर्दा मला वाटणं झालं. एकदम शांत आहेत. म्हणजे पब्लिक आहे पण एवढी खूप जास्त पब्लिक नाही आहे जेवढी मी रोज बघतो. म्हणजे जेवढ्यांदा आलं तेवढं, रोजचं काही नाही. आणि जेवढ्यांदा आलं खालचं दाखवतं. हे 2nd फ्लोअरला आहे आणि खाल्ला काय असा नजारा. बाकी काय एवढं काही खास पब्लिक नाही आहे. इकडं काय PVR. अच्छा PVR इकडं आहे. आम्ही इकडं जायला लागलो सगळेजण. PVR इथंच आहे. टाईम झाला आहे. जाऊया आपण मॅच बघायला. याच्या अगोदर कधीच मॅच बघितलं नव्हतं आपण. याच्या अगोदर कधीच मॅच बघितलं नाही PVRमध्ये. ते पण पिक्चर बघायला तर खूप वेळ आलं, पण मॅच बघायला इतक्यांदा कधीच आलं नव्हतं. तर जाऊया आपण आधी मॅच बघूया. तर जाऊया आता PVRमध्ये आणि पिक्चर बघूया. पिक्चर प्रत्येक वेळेस पिक्चर बघायला येतात. तर जाऊया मधामध्ये मॅच बघूया. आज RCB जिंकणार 100% RCB जिंकणार. आणि सगळ्याला विचारू कोण जिंकणार. तर लवला विचारूया. लव तू कधी आलास का थिएटरमध्ये. पहिली बार RCBची मॅच बघण्यासाठी थिएटरला पहिली बार फक्त RCBची मॅच. भाऊ 25 वर्ष झाले भाऊला वय. आणि कधीच म्हणजे थिएटरमध्ये पिक्चर बघायला कधीच आलं नाही. फक्त आणि फक्त
आरसीबीची मॅच बघायला बघितलं का? कट्टर फॅन मी. आरसीबीचा लाल शर्ट घातला, आरसीबीचा कट्टर फॅन. त्यानं पिवळं घातलाय, म्हणजे चेन्नईचा नाही, तो पण आरसीबीचाच आहे. कट्टर फॅन आहे, कट्टर. तर त्यांना 25 वर्षामध्ये पहिल्यांदा सगळेजण पिक्चर बघायचे, पण आरसीबीचा मॅच बघण्यासाठी, फायनल बघण्यासाठी भाऊ आमचा थिएटरमध्ये आलाय. हा, थिएटरमध्ये आले म्हणजे किती कट्टर आहेत आम्ही. आणि आमचा त्यानंतर आमचा दुसरा कार्यकर्ता हा चेन्नईचा आहे. 30 किलोमीटर 30 किलोमीटर मध्ये आलाय. नाद नाही करतो आरसीबीचा. हा, विष्णू तू कुठल्या टीमला सपोर्ट करतो? आरसीबी आरसीबीला. आमचा भाऊ म्हणते आरसीबीला. जिंकणार कोण? चेन्नईचा fan आहे, RCB. चेन्नईचा फॅन. आरसीबी 18 नंबर 18 साल के बाद 18 वर्षानंतर आपली 18 नंबरची जर्सी म्हणजे बेंगलोर जिंकणार. बाकी कोणती टीम नाही जिंकणार. आणि मधात पंजाब किंगची बी आहे. तर जाऊया मधामध्ये मॅच करण्यामध्ये. हे आणले फक्त हा MI चे फॅन आहेत. हा. मजा घेण्यासाठी हा, आणले. आज मारेगा विराट फक्त कोहली. यांची मजा घ्यायची हा, खास. हे आमचा मुंबई फॅन, मुंबईचा फॅन आमचा. आणि भाऊ कोण जिंकणार? मुंबई तर शर्मा गेली, बाहेर का गेली लड़के का fan. क्वालिफायर. पंजाब जिंकणार. पंजाब जिंकणार. याला बाहेर काढा, बाहेर यांची- बाहेर काढा, बाहेर यांची कधीच बदलणार काढा. नाही. याला बाहेर काढा, याला बाहेर काढा. आमची आरसीबी आली सगळी याला बाहेर काढा याला. का पण तू पहिल्यांदा आला ना? हा पण पहिल्यांदा आला. भाऊची टीम नाही, आरसीबीला सपोर्ट करायला आलाय. आता आमच्या समोर म्हणायला लागला पंजाबला. तर का खरंच पंजाबला सपोर्ट करतो तू? हा, आरसीबी जिंकेंगे सारे. कट्टर फॅन बनायचं तर आरसीबी सारखंच बनायचं, नाही तर पुन्हा सारखंच बनायचं नाही. तर 7:22 झाले आणि आपण काय करूया, पटापट मधामध्ये जाऊया आणि मॅच बघूया, कारण पहिली बॅटिंग आहे आरसीबीची. समोरून मधामध्ये एंट्री झाली आपल्याला आणि ऑडिट 2 मध्ये आहे आपलं जे मॅच आहे ते आहे. ऑडिट 2 मध्ये तिकीट नाही चेक केली मधामध्ये. तिकीट येताना तिकीटच चेक केलं आहे, जे डायरेक्टच आलो काही चेकिंग केली आणि मधामध्ये डायरेक्ट आला. तर ऑडिट 2 आहे आणि ऑडिट 4 ऑडिट 5 म्हणजे तिकडं जावं लागणार आहे आपल्याला. तर तिकडं आहे, तिकडं ऑडिट 4 आहे. इथं मॅच बघण्यासाठी आपल्याला तिकडं जावं, कारण ऑडिट 2 तिकडे वाटतं. 1 बी लिहिले आणि 2 बी तिकडंच आहे. आणि इथं स्नॅक खाण्यासाठीचे जे भेटतात पॉपकॉर्न, ते 400 रुपयाला आपली जेवढी मॅचची तिकीट नाही त्याच्यापेक्षा जास्त भाग तर पॉपकॉर्नचंच येते. तर जाऊया आपण मधामध्ये घेतात. थिएटरमध्ये गेलता मधात आणि सगळ्याला बाहेर काढलं मधातून, कारण काहीतरी बहुतेक सर्व्हिस आलेला आहे मधामध्ये. अजून टाईम नाही झाला. 7 वाजून किती मिनटं झाले? 25 मिनटं झाली. तर अजून 5 मिनटं बाकी आहे, त्याच्यामुळे सगळ्यालाच बाहेर काढलं आहे मधामध्ये. जा, अजून टाईम नाही झाला. तर सोडलं शेवट आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी HD मध्ये दाखवायला लागले. मॅच चालू झालेला आहे आणि स्क्रीन बघा कशी स्क्रीन आहे. स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी म्हणजे आपल्या टीव्ही मध्ये बघितल्यासारखंच आहे, फक्त स्क्रीन जराशी मोठी आहे लावलेली आहे का. पूर्ण बघायला लागले आहे का, पूर्ण मॅच बघायला लागले. आरसीबी आरसीबी विराट कोहली आरसीबी आले. आरसीबी एक तरफ तजुर्बा, रेपुटेशन, एक तरफ आक्रामक रवैया. एक तो 76 विराट पिछले सीजन कोलकाता के साथ चैंपियंस लीग के इस बार करेंगे आरसीबी के साथ अपने चौथे फाइनल में अपनी पहली ट्रॉफी की तलाश. शतरंज के खिलाड़ी हैं, बचाएंगे जान. आता कोण आला? एबीटीव्हीला आला भाऊ कॉमेंट्री करायला. should be not too good. They're doing okay. A little bit of fight back, so एबीटीव्हीला but we need many more. I'm hoping for 200, so we'll have to continue. He's not rolling. दोन लेजंड दिसायला लागले. वा, Would you like to share, AB? Or was it too personal? I'm not allowed. टाइम झाला 9:30 वाजले तर. आणि आरसीबीनं जवळपास किती बनले तर 190. तर किती विकेट पडले? 6 विकेट. लास्टच्या ओव्हरला पहिल्या बॉलला रन काढली होती, विकेट गेली होती. एक बॉल विकेट, त्यानंतर एक बॉल विकेट आणि एक रन विकेट. तर 190 रन काढले टोटल आरसीबीनं. आणि आपल्याला जिंकण्यासाठी, आरसीबीला जिंकण्यासाठी 191चं टार्गेट दिलेलं आहे पंजाबनं. बघूया कसं आता चालतंय. आणि आरसीबीने 190चं टार्गेट दिले आणि 191 रन काढायचे आहेत पंजाबला जिंकण्यासाठी. मला वाटतंय आपली आरसीबी जिंकणार, पंजाब नाही जिंकणार. बघूया आता. पहिली इनिंग झालेली आहे, 9:30 वाजले, ब्रेक झाला. खूप चांगलं वाटणार. अजून किती वेळ? 3 विकेट काढले शेवटच्या ओव्हरला. थोडंसं विराट कोहली 30-35 रन काढूनच गेला, लवकर गेला. म्हणजे थोडासा शॉट त्याचा खराब झाला, जाऊ द्या. तर विकेट मला म्हणजे मॅच अजून 190 काढले. ठीक आहे, चांगलं टार्गेट दिलं. शेवटच्या 16 ओव्हरला 20-22 रन काढले, हे खूप चांगलं झालं. नाहीतर वाटलं 70-60-70 रनमध्येच. हां, जितेश शर्मानं खूप चांगलं खेळ. तर बघूया आपल्याला किती अजून समोर किती भारी मॅच खेळायला. विकेट गेलतीच राव विराट. उनको पता है ये कितना बड़ा विकेट गवाया है आरसीबी ने. नहीं चला है कैप्टन. दिसत नाही.
RCB, 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 RCB. CB. Oh यार! देखिए ये आंखें भी अजब की चीज है, कभी गम से और कभी चमक और खुशी से छलक जाती है, लेकिन आज ये खुशी बहुत असीम है। ये खुशी उस चीज की है, उस चीज की कदर की है जो मिली नहीं, और जो मिलती नहीं ना उसकी कदर ज्यादा बढ़ जाती है। अहमियत देखिए, विराट कोहली जैसा दिग्गज आइकॉन अरे रडाले वो खुशी के आंसू है। ये ऐसा इतिहास है। हे पुढच्या वर्षीचा कोटा आहे त्याचा अगले साल भी करायचे बंद करे मला एकट करून द्या झुक गया है और कहीं ना कहीं आज अंदाजा कोई नहीं लगा। इकडे बघ इकडे बघ ये आसमान है और सब झुकाए बैठे। पुढे आणणार तू आता विश्व भर के फैन 17 सालों तक बहुत मजाक उड़ाया गया है, बहुत ताने सुने। आखिरी गेम भाई साहब जिंकले जिंकले बॉल गंभीर क्या कर रहा है गंभीर जर्सी RCB जहाँ मिल गया है मिल गई है वो पाटीदार की टीम ने 9 मैच विराट कोहली के साथ सहयोगी प्रक्रिया में एक टीम खड़ी, लेकिन पूरे वक्त में सब लोग और अच्छे जून की ऐतिहासिक रात जहाँ खत्म हुआ 18 साल का इंतजार। 11 में दोनों साथ थे। 2016 बहुत अच्छी शुरुआत दी थी, लेकिन उस सपने को सामने टूटते हुए देखा था। ये जादू की छप्पी है, ये बादशाहत भी है, ये राहत भी है। जुनून के बाद अब बारी सुकून की है। ऐतिहासिक It's a great moment, big moment, the biggest moment you ever play for. विराट कोहली यही तो है ना कि ये ट्रॉफी Nandu. We go 3-2-1. 3-2-1 is समोर बघ टपनम दे Isa Lagab Nandu. कितनी दफे ये सपना देखा है 18 साल से 18 विराट कोहली के हाथों में इस टाटा IPL ट्रॉफी का सपना देखा है। आज अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम पर जहां सपने टूटे
कोणाचा जोर नाही राहिला आता. आरसीबी फॅन्स व्हाईटफील्ड से इंदिरानगर गोल बंगला से एमजी रोड आज पूरी दुनिया भर के आरसीबी फैंस 18 साल का इंतजार खत्म करेंगे. ये जश्न जारी रहेगा उस मैच पर. रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के उस मैच पर उस सिद्ध ने एक सितारा लगा दिया है. 2025 के चैंपियंस रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु. बहुत चैलेंजेस, अब रॉयल चैंपियंस बेंगलुरु. ये शोर ये जोर पकड़ेगा. 18 साल का इंतजार खत्म हुआ है. बहुत सालों से तर टाइम झाला जवळपास 12:30 वाजले तर आणि आरसीबीला ट्रॉफी भेटली आणि सगळेजण थिएटरमध्येच बसलेले होते. कोणी म्हणजे फॅन खुश झाले आहेत. 4-5 जणांचं जास्त करून नंबर झोप येणार आज विशेष विषय खोल भाऊ, कारण मॅच जिंकलेला आहे आणि इतके जण काय म्हणून आले म्हणजे जेवढं थिएटरमधले माणसं 4-5 जण उठून गेले. जे पंजाबचे फॅन होते ते उठून गेले आणि सगळे अख्खं थिएटरमधले सगळे माणसं तिथेच बसलेले होते. मी तर कमाल केली कडे. पिक्चर संपले माणसं आधी कधी निघून जाते, पण मॅचसाठी पूर्ण माणसं थांबले होते. तर मॅच जिंकलेला आहे आपण, आरसीबीने जिंकलेला आहे. 12:30 वाजता सगळी ट्रॉफी घेतल्याच्या नंतर सगळेजण उठले. तर आता म्हणायचं ही साला कप नमदे नाही. लव कुठे गेला? लव काय म्हणायचं? ए लव, अरे इकडं सांग, ही साला कप नमदे नाही काय? भाऊ म्हणणं झालाय, भाऊ इमोशनल झालाय. मी बी बहुत खुश झालं, म्हणजे खूप जास्त खुशी वाटली आणि खूप झालं. विराट कोहली कसा मुलाला कसं मुलाला नाही चला इकडून रस्ता आहे, तिकडून आहे रस्ता, इकडं आहे लिफ्ट आहे, समोर लिफ्ट आहे. तर झाला का ही साला कप नमदे म्हणायचं नाही, ही साला कप नमदू. विराट कोहली 18 वर्षांनंतर म्हणजे रामाचा कसा होता जे वनवास होता 14 वर्षाचा, तसा 18 वर्षानंतरच्या आपण कप ट्रॉफी जिंकलेली. खूप चांगलं वाटायला लागलं. आता खूप जास्त जाऊन झोप येणार आहे चांगली. वर्ष चल वरी चल ना, अरे वरी आहे ना इथं. तर जाऊया आपण पार्किंगकडे जाऊया. तर आता आलो पार्किंगमध्ये आणि जाऊया, निघूया घरी. टाईम घरी झाला खूप टाईम लागला, 1:15 वाजला. 1 घंटा लागून इथून झाला, म्हणजे जवळपास 2 वाजतील झोपायला. जेवण बी करायचं घरी जाऊन, थोडासा नाश्ता करून, म्हणजे जेवले टाईप करून जेवण जाऊ. आणि इथं गाडी मी जेव्हा लावली तर खूप साऱ्या गाड्या होत्या. आता इथं 2च गाड्या आहेत, कारण सगळे जण घरी गेले. तर पी जिंकले 18 वर्षानंतर. बाकी कोणती टीम जिंकू नाही जिंकू. आरसीबी 1 ट्रॉफी आणि मुंबई इंडियन्स 6 ट्रॉफी, 6 नाही 5 ट्रॉफी. मुंबई इंडियन्स चेन्नई सगळ्याच्या वरी, कारण आपले आरसीबी इतका लॉयल प्रामाणिक कोणीच नाही. 18 वर्षानंतर जी तिकडून नाही इकडून जायचं आपल्याला, इकडूनच आहे, तिकडून नाही जायचं, इकडून जायचं. चला बाबा लवकरात लवकर चला घरी. दमान चालू, म्हणजे गाडी दमान चालू बाबू, दमान चालू. तर आरसीबी काय म्हणाला, आरसीबी इतकी लॉयल कोणीच नाही. मुंबई आहे म्हणजे लॉयल, म्हणजे फॅन बेस सगळ्यात जास्त कुणाचा आहे? आरसीबीचा आहे, कुणाचाच नाही. बाकी चेन्नईचा नाही ना मुंबईचा नाही. जाऊया आता घरी जाऊया, बस झालं. सेलिब्रेशन उद्या करू बाकीचं. आणि वापस निघाला त्या रस्त्याने आलं, त्याच रस्त्याने. रात्रीचे 2 वाजले तर आणि घरी पोचला. तर हा व्हिडिओ पण ते ठेवूया. पूर्ण थकून गेला. जवळपास 5:30 वाजता निघालता घरून आणि रात्रीचे 2 वाजले, म्हणजे किती जवळपास 3, म्हणजे जवळपास 9 घंटे लागले पूर्ण वापस इथपर्यंत यायला. तर आपली टीम जिंकलेली, ती म्हणजे आरसीबी. ही साला कप नमदे नाही म्हणायचं, आता इथून पुढे काय म्हणायचं नाही, ही साला कप नमदो म्हणायचं. म्हणजे यावर्षी आपल्याला कप भेटलेला आहे आणि मागल्या वर्षी याच्या अगोदरपासून ही साला कप नमदे म्हणायचं. आता यावर्षी म्हणायचं ही साला कप नमदो, म्हणजे आपल्याला ट्रॉफी भेटलेली. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. खूप जास्त थकले आणि आपले खूप जास्त चांगलं वाटलं थिएटरमध्ये जाऊन. याच्या अगोदर कधीच मी मॅच बघितला नव्हता आणि खूप जास्त मजा आली. अगले साल हां आमचा इष्णू काय म्हणते, फिर मिलेंगे अगले साल, यही फॉर्म लेके फिर देखेंगे अगले साल. हां तर पुढच्या वर्षी बी ह्याच फॉर्म ठेवूया आणि अशीच प्रकारची टीम खेळावं ही मी काम न करतो. कारण 18 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि आपली आरसीबी टीम जिंकलेली आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला, थोडासा नवीन प्रकारचा व्हिडिओ बनेल. तर व्हिडिओ कसा आवडला असा सपोर्ट करत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन माणसं ते येतात आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं. आणि डोळ्याची पूर्ण वाट लागली गाडी चालून. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण झोपा आणि मी बी जाऊन झोपतो, कारण 2 वाजलेत रात्रीचे. तर टाटा, बाय बाय.